सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन परिपत्रक निर्गमित, त्या संदर्भात सविस्तर अपडेट आता आपण पाहूया। दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक वगळून यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की वित्त विभागाकडील दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय नव्हे दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील विहित प्रपत्र मागविण्यात आलेले आहे, परंतु सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे। सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रीट याचिका क्रमांक 982/2024 दाखल करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणाची गांभीर्य व कालेमर्यादा लक्षात घेता सदर माहिती विहित प्रपत्रात दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ईमेलद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे आणि या संदर्भात पुढील जी काही माहिती येणार आहे ती आपल्या समोर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मांडण्यात येईल। धन्यवाद।